महिन्यापासून आपण बघतो आहे की बांगलादेशामध्ये हिंदूवर विशेष हिंदू आणि तिथे जे कोणी अल्पसंख्याक असेल त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे। त्या अन्याय अत्याचाराच्या खिलाफ कुठल्याही पद्धतीने काही बोललं जात नाही। देशाच्या पंतप्रधान संसदेमध्ये बरेचसे भाजपचे जे सांसद आहेत त्यांनी हा मुद्दा उचलला आणि तो मुद्दा त्यांनी सांगितलं की तिथल्या हिंदूवर जो अन्याय होऊन राहिला तर त्याला कुठेतरी आपण थांबवावं। तरी माननीय पंतप्रधान मोदीजी हे कुठल्याही पद्धतीने त्यांना कुठेच थांबवत नाही। ज्या देशाची राष्ट्रपती माजी राष्ट्रपती आपल्या देशामध्ये येऊन शरण राहते आणि तिथे राहणारा जो हिंदू आहे किंवा तो अल्पसंख्याक जो कोणी असेल तर त्याला त्याच्यासाठी कुठलीही प्रक्रिया नाही, कुठलीही रोकथाम करू शकत नाही। माननीय पंतप्रधान जगभरामध्ये फिरतात परंतु शेजारच्या देशांमध्ये ते काही हस्तक्षेप करून नाही राहिले। त्याच्यावर जो होणारा अन्याय अत्याचार हिंदूवर आहे तो अन्याय अत्याचार थांबवण्याचं काम करणार आहे। म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही हे दाखवायचा प्रयत्न करत आहे की माननीय पंतप्रधान मोदीजी जे झोपलेले आहेत त्यांना जागा करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूरच्या शहराच्या वतीनं शरद पवार गटाच्या वतीनं हे करत आहे।